हॅलो. तर आज आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ सम इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं हे पाहणार आहोत. ठीक आहे. आता इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याचा अर्थ साइन इन्व्हर्स ऑफ एक्स, कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स, टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स, सेक इन्व्हर्स ऑफ एक्स, कोसेक इन्व्हर्स ऑफ एक्स, कॉट इन्व्हर्स ऑफ एक्स. ओके. तर अशा प्रकारच्या जे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्यांचं आपण डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं हे आपण पाहणार आहोत. काही स्टँडर्ड फंक्शन त्यातलं मी फर्स्ट घेतोय, दॅट इज साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. बघा तुम्हाला फर्स्ट असंच क्वेश्चन दिलेला म्हणजे सॉल्व्ह केलेला आहे. इफ y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ एक्स -1 लेस दॅन एक्स लेस दॅन 1, नेक्स्ट -π/2 y π/2, prove that dy by dx is equal to 1 upon square root of 1 minus x square. आणि पुढे सांगितलंय mod of x less than 1. ठीक आहे. अशा प्रकारचं तुमचं ते पहिलं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. ओके. तर आता पुढे बघा. माईक बंद करा, माईक बंद करा. ओके. तर त्याच्यानंतर आता हे y इज इक्वल टू साइन दिसते तुम्हाला की y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ x. याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे बाय इन्व्हर्स. म्हणजे काय झालं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. सो आपण कॅल्क्युलेट करूया. कसं बघा, जे आपण मागे मेथड यूज केल्या होत्या तीच मेथड आपण यूज करणार आहे. जसं की मी अज्युम केलं बघा, मला माहिती आहे गिवन दॅट लिहितो बघा, गिवन दॅट y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ x. y बरोबर काय दिले साइन इन्व्हर्स ऑफ x. मग हे साइन इन्व्हर्स आहे. साइन इन्व्हर्स ऑफ x तिकडे जाऊन काय बनणार, साइन इन्व्हर्स तिकडे आलं तर काय बनणार, साइन y इज इक्वल टू काय मिळालं x. बरोबर आहे. साइन इन्व्हर्स आहे ते तिकडे गेल्यानंतर काय बनणार, साइन y इज इक्वल टू काय मिळालं x. म्हणजे असं मिळालं बघा, x इज इक्वल टू साइन y. म्हणजे आपण इथे काय केलं, तर फंक्शन होतं y मध्ये, त्याला कन्वर्ट केलं कशामध्ये, x मध्ये. y इज इक्वल टू f ऑफ x होतं, आता x इज इक्वल टू f ऑफ y केलं. कळतंय ना. y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ x हे एक्झाम्पल होतं. आपण साइन इन्व्हर्सला राईट हँड साइडला नेला तर त्याचा काय झाला, साइन इन्व्हर्स गेलं, साइन कोणाचा झाला, y चा इज इक्वल टू काय आलं x. म्हणजे x बरोबर मिळालं साइन y. आता आपण ह्याला डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू काय करतो आपण, y. म्हणजे काय भेटणार, dx बाय dy. म्हणजे d बाय dy ऑफ साइन y. डिफरन्शिएट केलं आपल्याला विथ रिस्पेक्ट, x ला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू y, dx बाय dy, d बाय dy ऑफ साइन y. आता साइन y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, जसं की साइन x चा डेरिव्हेटिव्ह cos x, तसं साइन y चा डेरिव्हेटिव्ह cos y. आला cos y. ओके. पण मला हे कॅल्क्युलेट करायचं बघा, मला डेरिव्हेटिव्ह काय दाखवायचं आहे, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. या फॉर्म मध्ये मला त्याचं डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून मी काय करतो बघा, लक्ष द्या, हे स्टँडर्ड फॉर्म आहे. cos y म्हणजे कोण, स्क्वेअर रूट मध्ये cos स्क्वेअर y. काय केलं,
कॉस वाय म्हणजे कोण? स्क्वेअर रूट मध्ये कोण? कॉस स्क्वेअर वाय. बघा स्क्वेअर रूट पण घेतलाय आणि स्क्वेअर पण घेतलाय. स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. राहणार काय पुन्हा परत कॉस वाय. ओके. आता तुमच्याकडे तुम्ही 10वी मध्ये शिकलं होतं बघा. साइन स्क्वेअर वाय प्लस कॉस स्क्वेअर वाय इज इक्वल टू किती येतं? 1. साइन स्क्वेअर वाय प्लस कॉस स्क्वेअर वाय इज इक्वल टू 1. मग कॉस स्क्वेअर वाय बरोबर काय येणार? 1 हे प्लस आहे. तिकडे जाऊन काय बनणार? बरोबर आहे. साइन स्क्वेअर वाय प्लस कॉस स्क्वेअर वाय इज इक्वल टू किती येतं? 1. पण कॉस स्क्वेअर वाय म्हणजे कोण? 1 मायनस साइन स्क्वेअर वाय. हा प्लस साइन स्क्वेअर वाय तिकडे जाऊन काय बनणार? मायनस साइन स्क्वेअर वाय. जो झालेला आहे बघा. म्हणजे कॉस स्क्वेअर वाय इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर वाय. चला इथे पुटअप करूया. म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये आलं 1 मायनस साइन स्क्वेअर वाय. बरोबर ना? ठीक आहे. पुढे पाहूया आपण बघा. हे मी पुसतो. का तुम्हाला नाही? तुम्हाला दाखवण्यासाठी केलं होतं. ओके. इथपर्यंत लक्षात आलं? ओके. आता मला सांगा अ, इथे आपण जेव्हा घेतले स्क्वेअर रूट, ओके. जेव्हा आपण एखाद्या टर्मचा स्क्वेअर रूट घेतो, तेव्हा त्याला व्हॅल्यूज किती असतात? 2 असतात. एक प्लस किंवा मायनस. मी याच्यामध्ये ॲड करतो बघा. प्लस किंवा मायनस, प्लस किंवा मायनस. कारण व्हॅल्यू प्लस आहे की मायनस आपल्याला माहिती नाही ना, म्हणून मी दोन्ही पण साइन घेतलेत. प्लस पण घेतले आणि मायनस पण घेतले. कळालं का नाही कळालं? ओके. ठीक आहे. पुढे बघा नेक्स्ट. तर आपल्याला मिळालं प्लस और मायनस कॉस स्क्वेअर वाय आणि कॉस स्क्वेअर वाय म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर वाय झालं. पण इथे बघा रे, बघितलं? साइन वाय म्हणजे कोण? एक्स आहे. मग साइन स्क्वेअर वाय म्हणजे कोण येणार? एक्स स्क्वेअर. बरोबर ना? म्हणजेच dx बाय dy इज इक्वल टू तुम्हाला मिळालं प्लस और मायनस स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर वाय. साइन वाय चा स्क्वेअर म्हणजे कोण? एक्स चा स्क्वेअर म्हणजे काय येणार ते? एक्स. झालं? आता फक्त साइन चेंज करायची आहे. ठीक आहे? आता पुढे बघा. तुम्हाला पुढे इथे काय दिलंय? बघा इथे y बघा y. y काय सांगितलंय? y हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? -π/2 टू π/2. ओके? लक्ष द्या, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे यातला. हे कळालं का? अरे हे कळालं का एवढं? ओके? ओके. आता जो y आहे, दिसतोय ना y? इथे बघायचं. हे टर्म. y ही व्हॅल्यू -π/2 आणि π/2 च्या मध्ये आहे. म्हणजे हे बघा. इथे किती डिग्री असतं? मी 11वीत सांगितलं होतं. इथे असतं 0 डिग्री. π/2 डिग्री. बरोबर आहे? अँगल एंड मेजरमेंट मध्ये आपण पाहिलं होतं, की जर आपण अपोझिट साइडने गेलो अ, तर आपण असं पाहिलं होतं सॉरी जर आपण अँटी क्लॉकवाईज गेलो, तर अँटी क्लॉकवाईज आपण जे अँगल्स मेजर करतो, ते सगळे पॉझिटिव्ह असतात. आणि क्लॉकवाईज जर गेलो, तर ते अँगल सगळे कसे असतात? निगेटिव्ह. म्हणजे हे बघा, आता मी इकडे चाललो अँटी क्लॉकवाईज हा 0 हा किती येणार? π/2. π/2 म्हणजे 90 डिग्री, 90 डिग्री. हा पाय म्हणजे काय? 180. हा 3π/2. हे सगळं प्लसमध्ये अँगल आले. कशामुळे? मी अँटी क्लॉकवाईज गेलो म्हणून. कसं गेलो मी? अँटी क्लॉक असं. अँटी क्लॉकवाईज कळालं? पण मला जायचंय क्लॉकवाईज. बघा मला ह्यांचं काही देणं-घेणं नाहीये. हे बघा लक्ष द्या. आता जर हे बघा लक्ष द्या. जर मी अँटी क्लॉकवाईज गेलो इथून इकडे, तर प्लस π/2 आलं. बरोबर ना? आणि तेच जर मी खाली आलो, क्लॉकवाईज बघा क्लॉकवाईज उलटं. हे अँटी ना, अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने.
अँटी क्लॉकवाईज गेलो π/2 आणि तेच जर क्लॉकवाईज आलो तर इथे खाली किती येणार -π/2 बरोबर आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं जेव्हा आपण क्लॉकवाईज अँगल्स मेजर करणार तेव्हा ते पॉझिटिव्ह असतात आणि अँटी क्लॉकवाईज आपण जेव्हा जाणार तेव्हा ते अँगल्स कसे असतात सगळे निगेटिव्ह असतात. म्हणजे सेम हिअर इथे जो अँगल आहे बघा लक्ष द्या. इथे जो अँगल आहे सॉरी π/2 π/2 आणि काय -π/2 ह्या दोन क्वाड्रंटच्या मध्ये आपला y ची व्हॅल्यू असणार आहे. कळालं? अरे कळालं का? मग हा कुठला क्वाड्रंट आहे? हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा कुठला क्वाड्रंट आहे? चौथा. म्हणजे y ची व्हॅल्यू आहे ती पहिल्या आणि चौथ्या क्वाड्रंट मध्ये तुम्हाला मिळणार. अरे कळतंय? आणि पहिल्या आणि चौथ्या क्वाड्रंटला कोण पॉझिटिव्ह असतो? मी शिकवलं होतं तुम्हाला. हे कळालं का पहिलं मला सांगा. हे नाही कळालं तर बाकी काहीच कळणार नाही. हे इम्पोर्टंट आहे ट्रिग्नोमेट्री मध्ये. पुन्हा परत सांगतो बघा. क्लॉकवाईज अँगल जेव्हा मेजर करू तेव्हा निगेटिव्ह येणार आणि अँटी क्लॉकवाईजली पॉझिटिव्ह. म्हणजे हा 90, हा 180, हा 270, हा 360. पुन्हा परत चालू. पण मायनस गेलो तर हा -90. कळालं ना? हा -180, हा -270 आणि हा -360. हां, येस. मग आता आपल्याला +π/2 पाहिजे आणि -π/2 पाहिजे. बरोबर ना? मग +π/2 कुठे भेटणार? इकडे वरती. बरोबर आहे का इकडे वरती? आणि -π/2 कुठे भेटणार? इकडे खाली. अरे बरोबर की नाही? ओके. म्हणजे हा फर्स्ट क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट. म्हणजे आपला जो y आहे, त्या y ची व्हॅल्यू पहिल्या आणि चौथ्या क्वाड्रंटमध्ये असणार. ओके. आणि मी तुम्हाला एक शिकवलं होतं बघा. ए, एच, ई, सी. आठवतंय? होतं की नाही? ऑल शुगर, टी, कॉफी. ए म्हणजे ऑल म्हणजे इथे सगळे पॉझिटिव्ह असतात. सगळे. साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट सगळे पॉझिटिव्ह. इकडे साइनचा भाऊ कोण? कोसेक पॉझिटिव्ह असतात. इथे नाही टी म्हणजे काय? टॅन आणि कॉट. टॅन आणि भाऊ कोण? कॉट. अरे कळतंय का? आणि इथे चौथ्या क्वाड्रंटला कोण? कॉस आणि कोण? सेक. लक्षात आलं? कॉस आणि कोण? सेक. मग मला हे सिंपल सांगा, एवढं कळालं ना तुम्हाला? पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंटला कॉस वाय ची व्हॅल्यू कशी आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? चौथ्या क्वाड्रंटला चौथा आपला आलाय कुठे रिजन? पहिला क्वाड्रंट आणि चौथा क्वाड्रंट ना? येस. मग चौथ्या क्वाड्रंटला कॉस वाय कसा आहे? पॉझिटिव्ह व्हेरी गुड. पहिल्या क्वाड्रंटला कॉस वाय कसा आहे? पॉझिटिव्ह. कारण ऑल म्हणजे काय सगळे आले ना पॉझिटिव्ह. इथे ऑल पॉझिटिव्ह. इथे साइन आणि कोसेक. इथे टॅन आणि कॉट आणि इथे कॉस आणि सेक. मग पहिल्याला ऑल म्हणजे कॉस पण येतो ना? म्हणजे या फर्स्ट क्वाड्रंटला कॉस पॉझिटिव्ह आणि चौथ्या क्वाड्रंटला पण कोण पॉझिटिव्ह? कॉसच पॉझिटिव्ह. कळालं? म्हणून मी कसं लिहितो? झालं एवढं? हे मी कट हां. ओके. सो मी आता असं लिहितो बघा. बट कॉस वाय इज पॉझिटिव्ह. कॉस वाय हा पॉझिटिव्ह आहे. हेन्स किंवा सिन्स वाय लाईज इन कुठला क्वाड्रंट? आपला कुठला होता? फर्स्ट आणि फोर्थ ना? फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट अँड फोर्थ क्वाड्रंट. म्हणजेच ॲज कसं? -π/2 y π/2. मिळालं?
मग आता व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आहे तर मला सांगा dx बाय dy तुमचं काय येणार cos y पॉझिटिव्ह आहे cos y हे कोण काढले तुम्ही cos y हा मग cos y कसं आहे अरे cos y कसा आहे पॉझिटिव्ह मग इथे प्लस घेणार की मायनस घेणार आन्सर मध्ये प्लस घेणार की मायनस घेणार प्लस प्लस साइन म्हणून स्क्वेअर रूट मध्ये काय आलं 1 मायनस पण आपल्याला dx बाय dy कॅल्क्युलेट करायचंय का नाही आपल्याला कोण कॅल्क्युलेट करायचं आहे वरती बघा बरोबर आहे मग dy बाय dx काय असणार 1 अपॉन dx बाय dy बरोबर ना dy बाय dx म्हणजे कोण 1 अपॉन dx बाय dy झाले आपलं आधी ह्याच्या आधीचे एक्झाम्पल्स म्हणजे 1 अपॉन dx बाय dy काय दॅट्स इट एक्झाम्पल सोपं आहे पुढे जायचं फक्त त्याचं काय ते मॉड मॉड ऑफ एक्स लेस दॅन इझी और नॉट ओके आता पुढचं तुम्ही सोडवायचं आहे मला सांगायचं ठीक आहे मी जरा रफ करतो तोपर्यंत आपण सेकंड एक्झाम्पल बघू ओके हे आहे y इज इक्वल टू इनवर्स ऑफ x हा आणि याचा तर डेरिव्हेटिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे मग आपण पहिल्यांदा काय घेतलं y इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ दिलं का y इज इक्वल टू काय घेतलं दिसत नाहीये y इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ x आता दिसेल ओके आपण काय घेतलं y इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ x आता काय करायचं सांगितल्याप्रमाणे करा हे cos इनवर्स इकडे येऊन काय बनणार बरोबर आहे x इज इक्वल टू cos y करेक्ट कारण हा cos इनवर्स आहे तो तिकडे जाऊन काय बनणार आहे cos cos ऑफ y झाला बरोबर काय आलं x इज इक्वल टू cos y चला पुढे काय करायचं हा डिफरन्शिएटिंग x विथ रिस्पेक्ट टू सॉरी y हा करा काय नाव सांगा बघूया dx by dy d by dy of cos y हा आणि cos y चे काय येणार मायनस साइन y बरोबर ना मायनस साइन ओके बरोबर आहे ना पुढे साइन y चं कसं करणार स्क्वेअर रूट मध्ये अरे सेम प्रोसेस फॉलो करायची मागच्या एक्झाम वरती सेम प्रोसेस फॉलो करायची स्क्वेअर रूट मध्ये काय येणार साइन स्क्वेअर y साइन स्क्वेअर y म्हणजे कोण 1 मायनस बरोबर ना साइन स्क्वेअर y म्हणजे कोण स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस स्क्वेअर y उलट वापरायचं नाही उलट करायचं साइनचे कॉस फक्त साइन y पुढे कॉस y म्हणजे कोण आहे म्हणजे काय येणार 1 मायनस 1 मायनस कॉस y चा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर x स्क्वेअर आलं हे dx बाय dy झालं बरोबर ना पुढे आता मला सांगा बर मला सांगा
जे आपला क्वाड्रंट कुठला आहे, मी काढतो बाजूला पाहिजे ना तुमच्या. आपला क्वाड्रंट आहे बघा वायचा कुठला, 0 to पाय. कुठला क्वाड्रंट आहे, 0 to पाय. म्हणजे इथे किती येणार, 0. इथे किती येणार, π/2. इथे काय येणार, पाय. सगळे पॉझिटिव्ह आहेत का बघा, 0 पण पॉझिटिव्ह आहे, पाय पण पॉझिटिव्ह आहे. अरे आहे ना. हा, त्यामुळे मी कसं गेलो आहे, अँटी क्लॉकवाईजच गेलोय बघा, क्लॉकवाईज गेलोच नाही, कारण निगेटिव्ह मला अँगल नकोच पाहिजे. हा कुठला क्वाड्रंट आहे, बघा ना, 0 पासून पायकडे, 0 पासून पायकडे 2 क्वाड्रंट कव्हर झाले, फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट. बरोबर आहे ना. आणि ए एस टी सी, सेकंड क्वाड्रंटला कोण पॉझिटिव्ह, हे तुम्ही बेटर वे असं लिहा, तुम्हाला बेस्ट दाखवतो कसं लिहायचं. हे बघा असं लिहा, मायनस, याला ब्रॅकेट टाका आणि इथे लिहा प्लस आणि मायनस, म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही होणार. मायनस प्लस और मायनस ब्रॅकेट टाका. ओके, कळतंय ना. हा, मग मला सांगा आता काय येणार, इथे पण तसंच करा, मायनस आणि आतमध्ये प्लस और मायनस. ऍक्च्युली असं लिहायची गरज नाही, पण मी तुम्हाला कळावं म्हणून त्यासाठी लिहितोय. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंटला कोण पॉझिटिव्ह आहे, साइन वाय पॉझिटिव्ह. बट साइन वाय इज पॉझिटिव्ह since y lies in first and, but sin y is positive since y lies in first and second quadrant. ओके, त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये जो साइन वाय आहे तो कसा असतो, पॉझिटिव्ह असतो, आणि त्यामुळे आन्सर आलं मायनस, आतमध्ये प्लस, प्लस मायनस मायनस, स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस स्क्वेअर. पण हा कोण आला, dx बाय dy. आपल्याला कोण पाहिजे, dy बाय dx, 1 अपॉन dx बाय dy, 1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर, हे मायनस साइन वर दिलं, संपलंय. हॅलो, ठीक आहे. तर हे एक्झाम्पल आहे, y is equal to cot inverse of x, x belongs to R, 0 less than y less than pi, then dy by dx is equal to minus 1 upon 1 plus x square. Same as it is जी प्रोसेस आपण cos इनवर्स ऑफ x आणि sin इनवर्स ऑफ x साठी वापरली होती, सेम प्रोसेस आपण cot इनवर्स ऑफ x साठी वापरणार आहोत. कसं बघा, given that y is equal to cot inverse of x, हा cot इनवर्स आहे, राईट हँड साइडला गेल्यानंतर काय बनणार, कॉट बनणार, म्हणजे झालं कॉट y इज इक्वल टू काय आलं, x. बरोबर आहे, म्हणजे
एक्स बरोबर काय भेटलं कॉट वाय. आता काय लिहिणार डिफरन्शिएटिंग एक्स डिफरन्शिएटिंग एक्स. माईक बंद करा, माईक बंद करा, माईक बंद करा. Differentiating x with respect to y dx by dy. ओके. आता मला सांगा कॉटेक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉटेक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. मग कॉटवायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस कोसेक स्क्वेअर वाय. म्हणजे मी इथे लिहितो बघा पहिला डी बाय डी वाय ऑफ कॉट वाय आणि कॉट वायचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर वाय. ओके. पण तुम्हाला अजून एक 10वीला तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी स्टडी केली होती. ओके. असं बघा होतं 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स होती ना. आणि एक अशी होती 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. अरे होता ना. मग कोसेक स्क्वेअर एक्स बरोबर आन्सर काय येतं 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स. काय आन्सर येतं 1 प्लस येस. मग इथे लिहितो मी मायनस 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स. आता आपण इथे कुठे स्क्वेअर रूट घेतलंय का नाही. त्यामुळे प्लस आणि मायनस साइन लिहायची गरज नाही. जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेतो तेव्हाच आपण फक्त प्लस आणि मायनस साइन घ्यायचं. कळालं. त्यामुळे आता मी प्लस आणि मायनस साइन घेतलं नाहीये. फक्त एकच ते मायनस साइन ऑलरेडी होतं तेच फक्त. कॉट वायचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर वाय आणि कोसेक स्क्वेअर वाय म्हणजेच कोण 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स नाही सॉरी इथे काय येणार वाय. बरोबर ना. ओके. कारण 1 प्लस कॉट स्क्वेअर वाय म्हणजे कोण कोसेक स्क्वेअर. झालं बेटा. पुढे म्हणजेच dx बाय dy इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस कॉट वाय म्हणजे कोण आहे कॉट वाय. कॉट वाय म्हणजे कोण आहे एक्स आहे. त्यामुळे कॉट स्क्वेअर वाय म्हणजे कोण येणार स्क्वेअर. करेक्ट और नॉट. ओके. आता dx बाय dy झालं. आपल्याला कोण कॅल्क्युलेट करायचं आहे 1 अपॉन 1 अपॉन मायनस देणार आहे. इथे देणार आहे इथे कुठे देतो वरती देतो. And that's it. सोपं आहे की नाही सांगा एकदम. ओके. मी स्क्रीनशॉट घेतो नेक्स्ट बघू. अरे काय स्क्रीनशॉट येतच नाही. तीन बोटांचा स्क्रीनशॉट आहे ना माझा. ओके. y is equal to sec inverse of x आपण काढतोय. मग y is equal to sec inverse of x म्हणजे x is equal to काय आलं sec y. मग आपण x ला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू y. जसं आपण मागचे एक्झाम्पल सोडवले तसंच आपण हे एक्झाम्पल सोडवतोय. डिफरन्शिएट केलं sec y ला sec x चं डेरिव्हेटिव्ह येतं sec x into tan x. मग sec y किती येणार अरे sec x चं डेरिव्हेटिव्ह sec x into tan x. मग sec y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार sec y into tan y. बरोबर ना. पुढे
पण मला टॅन वायचं काहीतरी चेंज करायचं, कारण मला ते पण सेक मध्ये आणायचं. म्हणून मी कसं करतो बघा आता. इथे स्क्वेअर रूट घेतला आणि आतमध्ये लिहिलं टॅन स्क्वेअर वाय. काय लिहिलं? टॅन वाय जो आहे ना, टॅन वाय, त्याचं मी स्क्वेअर रूट लिहून आतमध्ये स्क्वेअर केलाय. स्क्वेअर रूटला स्क्वेअर हा कॅन्सल होऊन टॅन वायचा आन्सर येणार आहे. मी ऍडजस्टमेंट केली. टॅन वायचं स्क्वेअर रूट आतमध्ये टॅन स्क्वेअर वाय. पण एकदा स्क्वेअर रूट घेतलं तर साइन येणार प्लस आणि मायनस. आता मी शिकवलं तुम्हाला मगाशी 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बरोबर काय येतं? सेक स्क्वेअर एक्स. मग फक्त टॅन स्क्वेअर एक्स बरोबर काय येणार? सेक स्क्वेअर एक्स मायनस, बरोबर ना? मग टॅन स्क्वेअर वाय बरोबर काय येणार? सेक स्क्वेअर वाय मायनस 1. बरोबर आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे कोण? सेक स्क्वेअर एक्स ना. मग टॅन स्क्वेअर एक्स बरोबर काय आलं? सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. मग तसं टॅन स्क्वेअर वाय मध्ये करा. जिथे एक्स आहे तिथे फक्त वाय लिहायचं. मग टॅन स्क्वेअर वाय इज इक्वल टू आलं सेक स्क्वेअर वाय मायनस 1. साइन प्लस और मायनस. चला इथपर्यंत झालं. हे पुस्तक आता मग dx बाय dy काय येणार? प्लस और मायनस. सेक वाय म्हणजे काय? सेक वाय म्हणजे काय? इंटू स्क्वेअर रूट मध्ये सेक वायचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस डायरेक्ट. चला एवढं झालं. आता सगळ्यात महत्वाचं प्लस मायनस साइनचं. ठीक आहे. तर मला सांगा जो y आहे तो लिहिलाय 0 टू पाय. काय लिहिलंय? मग 0 टू पाय आहे, याचा अर्थ कुठला क्वाड्रंट येणार? पहिला आणि दुसरा क्वाड्रंट. बरोबर की नाही? म्हणजे y तुमचा हा फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. ओके. म्हणजे मी तुम्हाला सांगतो बघा, तुम्हाला कळेल मला काय म्हणायचं ते. बघा लक्षात द्या. हा तुमचा 0 झाला, हा तुमचा पाय झाला. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट. ओके. आता सगळा मुद्दा आलाय कुठे? डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढलंय आपण बघा. सेक वाय इंटू काय आलंय? सेक वाय इंटू टॅन वाय. कोण काढले? टॅन वाय. म्हणजे ह्या दोघांना बघावं लागेल आपल्याला. जसं आपण मागे साइन वाय ला बघितलं, कॉस वाय ला बघितलं, तसं आपल्याला सेक वाय आणि टॅन वाय बघायला लागेल. बरोबर आहे? तर मला बघा व्यवस्थित लक्ष द्या मी काय म्हणतोय. आपण पहिल्या क्वाड्रंटचा विचार करूया. कुठल्या क्वाड्रंटचा विचार करूया? पहिल्या क्वाड्रंटला सगळे पॉझिटिव्ह असतात. म्हणजे सेक पण आणि पण मग दोघांचं पण पॉझिटिव्ह. म्हणजे पहिल्या क्वाड्रंट मध्ये सेक वाय इंटू टॅन वाय कसं भेटणार? पॉझिटिव्ह. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये सांगा बघूया काय येणार? सेकंड क्वाड्रंट मध्ये असतं फक्त साइन आणि कोसेक. साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. बरोबर ना? मग सेक वाय कसा असणार? निगेटिव्ह. अरे सेकंड साइन पॉझिटिव्ह ना, म्हणजे सेक वाय कसा असणार? निगेटिव्ह. टॅन वाय कसा असणार? निगेटिव्ह. मायनस इंटू मायनस आन्सर कसं येणार?
पहिला क्वाड्रंट घेतलात काय आणि दुसरा क्वाड्रंट घेतलात काय, सेक वाय इंटू टॅन वायचा आन्सर आपल्याला कसं भेटणार, पॉझिटिव्ह भेटणार. कळालं? समजलं का नाही समजलं? ओके. आता मी फक्त लिहितो या इथं. जे काय तुम्हाला सांगितलं ना, ते सगळं इथे लिहितो. ठीक आहे. Y lies in first and second quadrant. Y lies in first and second quadrant. Okay, that is sec y into tan y greater than 0. Today, in first and second quadrant, sec y into tan y is positive. ओके, एवढं मी लिहून त्याच्यामध्ये घेतलं. आता पुढचं सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. हे झालं, एवढं कळालं? पुढे आता शेवट सांगायचं आपल्याला. ऑल्सो मला सांगा, एक्स हा 0 पेक्षा मोठा असेल. एक्स काय असेल? 0 पेक्षा मोठा आहे ना. बघा ना, मी तुम्हाला जे डिवाइड त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल. एक्स इज ग्रेटर दॅन 1 आहे ना? आहे. बरोबर की नाही? ओके. मग एक्स जर 1 पेक्षा मोठा आहे, ऑब्व्हियस आहे. त्याचा आन्सर कसा असणार? पॉझिटिव्ह. अरे बरोबर ना? म्हणजे पहिल्या केसमध्ये एक्स कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. अरे बरोबर ना? त्यामुळे मी असं लिहितो बघा. अ, आपण असं लिहूया. dy बाय dx आपण dx बाय dy काढलाय ना? 1 अपॉन काय येणार? ते काढून घेऊ. म्हणजे प्लस ऑर मायनस 1 अपॉन x इंटू स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1. हां, चला एवढं लिहून झालं. मी आता स्क्रीनशॉट करतो कारण मला पुढे अजून थोडं लिहायचं पण जागा नाहीये. ओके. तर आता तुम्हाला असं सांगितलं बघा, अल्सो फॉर एक्स इज ग्रेटर दॅन 0. एक्स हा 0 पेक्षा मोठा असेल. एक्स हा 0 पेक्षा मोठा असेल, तर ऑब्व्हियस आहे एक्स स्क्वेअर मायनस 1 ची जी व्हॅल्यू आहे आतमधली, ती पण 0 पेक्षा काय असणार? मोठीच असणार. अँड फॉर हे तुम्हाला आहे कसं लिहायचं, यात काही चेंज करायचं नाही. एक्स जर लहान असेल, तर आन्सर प्लस येईल का मायनस येईल? 0 पेक्षा लहान आहे म्हणजे याचा अर्थ निगेटिव्ह ना. दोन्ही व्हॅल्यू तुमच्या 0 पेक्षा मोठ्या दाखवायच्या. कळालं का मी काय म्हणतोय? म्हणजेच फॉर एक्स इज लेस दॅन 0 आणि एक्स इज ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. पुढे लिहायचं आपल्याला dy बाय dx इक्वल टू दोन व्हॅल्यू आल्या. पहिली व्हॅल्यू काय? पहिली प्लस काय लिहिणार? इफ एक्स इज ग्रेटर दॅन 1 आणि पुढे मायनस 1 अपॉन एक्स इंटू स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 इफ मायनस 1. ओके, तुम्हाला फक्त हे आहे तसं द्यायचंय. कळते का मी काय म्हणतोय? जास्त डोकं चालण्याची नाही आहे. हे लिहायचं आणि त्याच्या खाली डायरेक्ट आन्सर लिहायचं. ठीक आहे? ओके. हां. आता तुम्हाला बघा पेज नंबर 20 पेज नंबर 20 वर दिसतंय? एक टेबल आहे. हां, ते सगळे फॉर्म्युलेज आज लिहून घ्या. ओके.
आणि ते उद्या तुमच्या समोर पाहिजे. जेव्हा एक्झाम्पल आपण सोडवणार आहे ना, तेव्हा तुमच्या समोर पाहिजे. नाहीतर ते काहीच करणार नाही. मी उद्या ते एक्सप्लेन करून सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे? ओके. ठीक आहे. बाय-बाय. येस. थँक यू.